नमस्कार मंडळी, चला तर भरपूर फायबर असलेला राजमा आज याचीच तुम्हाला रेसिपी शेअर करते। त्यासाठी 1 वाटी राजमा घ्यायचा आहे व यामध्ये आपल्याला कोमट पाणी घालून घ्यायचं आहे। तर इथे थोडंसं कोमटपेक्षा जास्त प्रमाणात गरम केलेलं पाणी मी इथे या राजम्यामध्ये घालून घेणार आहे। सर्वात पहिले तर या राजम्यामध्ये थोड्याफार काड्या आहेत त्या अशा पद्धतीने काढून घेते। तुम्ही पूर्ण भिजल्यानंतर सुद्धा काढल्या ना तरी सुद्धा चालेल। तर पहा, हा आपल्या शेतातला राजमा आहे, त्यामुळे यामध्ये कुठलंही केमिकल किंवा पावडर आपल्या राजम्याला लावलेली नाही। त्यामुळे तुम्ही हा राजमा तर असा भिजत घालू शकता। पण जेव्हा तुम्ही विकत राजमा आणताना त्यावेळेला त्या राजम्याला पावडर लावलेली असते, त्यामुळे तो अगोदर साफ स्वच्छ धुवून घ्या आणि मगच भिजत ठेवा। तर इथे पहा, गरम पाणी टाकून आपण रात्रभर हा राजमा भिजत घातला होता। तर पहा, गरम पाण्यामुळे कुठलंही कडधान्य आहे ना एकदम व्यवस्थित भिजलं जातं। त्यामुळे शक्यतो गरम पाण्यामध्येच कुठलंही कडधान्य भिजत घालायचं आहे। त्यातच राजमा मोठ्या साईजचा असल्यामुळे त्याला तर गरम पाण्यामध्येच तो व्यवस्थित आतपर्यंत भिजला जातो। व्यवस्थित असा राजमा रात्रभर भिजला गेलेला आहे। आता या पाण्यामधून याला आपण वेगळं करून स्वच्छ धुवून घेणार आहोत। तर राजमा आहे ना एकतरी पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे व्यवस्थित। म्हणजे काय होतं, रात्रभर भिजवलेला असतो ना, त्यामुळे थोडंसं त्याला कलर सुटतो, त्यामुळे थोडंसं धुवून घ्यायचा। त्यानंतर पहा, इथे आपण कुकर ठेवलेलं आहे आणि आता या कुकरमध्ये आपल्याला हा राजमा टाकून घ्यायचा आहे। खरंच राजम्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं आणि त्यामुळे तुम्हाला जर त्याची कमतरता असेल ना, तर तुम्ही आठवड्यातून 2 वेळा तरी राजम्याची भाजी खाल्लीच पाहिजे। तर इथे पहा, आपण चवीनुसार मीठ आणि 2 चमचे तेल घालून घेणार आहोत आणि पाणी घालायचं आहे यामध्ये आणि कुकर लावून आपल्याला 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे। इथे ना तेलामुळे लवकर राजमा शिजला जातो, तसंच मिठामुळे राजम्याला छान अशी चव येते आणि राजमा खाताना खमंग लागतो। तर इथे पहा, आपण 5 शिट्ट्या करून घेणार आहोत। कुकरला 5 शिट्ट्यांमध्ये राजमा एकदम छान असा शिजला जातो। आता कितपर्यंत राजमा शिजवायचा ना, तर ज्या प्रकारे आपण पुरण शिजवून घेतो ना, तशा प्रकारे आपल्याला एकदम मऊ असा राजमा शिजवून घ्यायचा आहे। राजमा जेवढा तुम्ही व्यवस्थित शिजवून घ्याल ना, तेवढी भाजी तुमची चविष्ट तयार होते। आणि आज मी तुम्हाला एकदम वेगळ्या पद्धतीचे आणि सिंपल सोप्या पद्धतीने राजम्याची भाजी कशी बनवायची ते हे हॉटेलसारखी ते मी तुम्हाला आज सांगणार आहे। त्यामुळे ना हॉटेलसारखी नाही तर अगदी अशा चवीची भाजी तुम्ही बनवली ना, तर परत कुठल्याही प्रकारचा राजम्यामध्ये मसाला ॲड करणार नाहीत। इतकी सहज आणि घरगुती भाजी मी तुम्हाला सांगितलेली आहे। त्यामुळे पहा, इथे आपला राजमा व्यवस्थित शिजला गेलेला आहे, पाण्यामधून वेगळा काढून ठेवला। आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी डाळवे घालून घेतलेली आहे किंवा फुटाण्याची डाळ, तसंच 2 मोठ्या साईजचे पिकलेले लाल टोमॅटो घालून याची प्युरी तयार करून घ्यायची आहे। तर पहा, आज आपण ही भाजी बनवण्यासाठी कुठलेही जास्त मसाले किंवा कुठलेही काही न वापरता अगदी झटपट आणि एकदम चविष्ट भाजी होण्यासाठी एकदम पाहू शकता 1-2 टोमॅटो आणि थोडीशी फुटाण्याची डाळ इथे वाटून तयार करून घेतली। कढई ठेवायची आहे, कढईमध्ये तेल घालून घ्यायचं। तेल चांगलं गरम झालं की मोहरी घालायची आहे। मोहरी तडतडली की 1 चमचा आलं लसूण पेस्ट यामध्ये अशी जाडसर थोडीशी कुटून घेतलेली ते घालून घ्यायची आहे। आता व्यवस्थित अशी तेलामध्ये हे आलं लसूण पेस्ट आपल्याला परतवून घ्यायची। तांबूस रंगावरती परतल्या गेली की यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे। कांदासुद्धा थोडासा बदामी थोडासा गुलाबी कलरवरती परतवून घ्यायचा आहे, तर कांदा चांगला इथे आपण परतवून घेऊया। थोड्या वेळासाठी कांदा तेलामध्ये परतला गेला ना की व्यवस्थित त्यामधला कच्चापणा पूर्णतः जातो आणि त्यामुळे भाजी ना व्यवस्थित होते। आता ह्या सगळ्या जिन्नस परतत असताना व्यवस्थितच परतले गेले पाहिजे। बऱ्याच वेळेला जर तुम्ही हाय हीटवरती हे परतत असाल, झटपट करण्याच्या प्रयत्नात असाल, तर मग अशा वेळेला ना भाजी हवी तितकी टेस्टी तयार होत नाही। त्यामुळे इथे आपल्याला पेशन्स ठेवूनच सगळ्या गोष्टी परतवायच्या आहे। त्यानंतर तयार करून घेतलेली फुटाण्याच्या डाळीची आणि टोमॅटोची प्युरी यामध्ये घालून घेतलेली आहे। आता हो, सांगायचं राहिलं, फुटाण्याची डाळ आणि टोमॅटो एकत्र वाटलं तेव्हा पाण्याचा 1 थेंबही आपण त्यामध्ये वापरलेला नाही, कारण टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात मॉइश्चर असतं, त्यामुळे त्यामध्येच आपली डाळसुद्धा वाटली गेली। आता इथे पहा, आपल्या टोमॅटोच्या प्युरीला आहे ना तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे। तर जोपर्यंत चांगलं तेल सुटत नाही ना, तोपर्यंत ही प्युरी जी आहे ना, ती अशा प्रकारे आपल्याला परतवून घ्यायची आहे, कारण ती खाली कढईला लागू शकते। आपण यामध्ये फुटाण्याची डाळ वापरली ना, त्यामुळे पटकन ही कढईला लागतं। तर पहा, इथे छान तेल सुटलेलं आहे। आता इथे अर्धा चमचा घरगुती मसाला आणि अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा इतकी हळद घातलेली आहे, तसंच चवीनुसार इथे आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे।
आता व्यवस्थित असे हे मसाले या वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. तर छान असा राजम्यासाठी लागणारा आपला मसाला तयार झालेला आहे. तर आता हा मसाला किती सुंदर असा छान झाला आहे आणि वास आणि सुगंध हा घरभर पसरला आहे. इतका सुंदर हा मसाला तयार झालेला आहे. आता यामध्ये उकळतं पाणी आपल्याला घालून घ्यायचं आहे. उकळतं पाणी इथे आवश्यकतेनुसार तुम्हाला घालून घ्यायचं आहे. यामध्ये शेंगदाण्याचा कुटाचा आपण वापर करणार नाहीत. तुम्हाला करायचा असेल तर अगदीच 2 चमचे तुम्ही भाजून घेतलेल्या दाण्यांचा कुटाचा इथे वापर करू शकता. पण आज मी इथे शेंगदाण्याच्या कुटाचा वापर न करता अशीच भाजी बनवणार आहे. तर पहा, इथे आवश्यकतेनुसार पाणी घालून घेतलं, त्यानंतर शिजवून घेतलेला संपूर्ण राजमा यामध्ये घालून घेतला. तर राजम्यामधलं पाणी शिजवून घेतलेल्यानंतर मी ते पाणी इथे वापरलेलं नाही. तुम्ही हवं असल्यास ते पाणी वापरू शकता किंवा तसं पिऊन घेतलं ना तर खूप छान लागतं. ते पाणी मी फेकून देणार नाही, कारण ते पाण्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात आपल्या राजम्यामधलं म्हणजे प्रोटीन असतं. त्यामुळे ते पाणी तुम्ही तसं पिया किंवा भाजीत वापरा. तर पहा, इथे भाजीला मोठी उकळी आलेली आहे. आता यावरती कोथिंबीर घालून घ्यायची आणि मंद गॅसवरती 5 ते 7 मिनिटे ही भाजी शिजवून घ्यायची आहे. आता बऱ्याच वेळेला तुमच्या चुका कुठे होतात माहिती आहे का? तुम्ही घाई करायला जाता, म्हणजे मोठ्या गॅसवरती कुठलीही भाजी बनवत असताना एकदम हाय हीटवरती पटकन उकळवायची. 2-3 मिनिटात भाजी उकळली, शिजली का एवढंच बघायचं आणि गॅस बंद करायचा. नाही, तुम्ही मेहनत कितीही करा, पण जर भाजी तुम्ही व्यवस्थित, जसं प्रत्येक गोष्टीला आपण म्हणतो ना पेशन्स ठेवावे लागतात, तसेच भाजी शिजवताना सुद्धा आहे ना एकदम मंद गॅसवरती, जर तुम्हाला असं वाटतंय बाबा की मला पोळ्या करायला आणखीन 10 मिनिटे टाईम आहे, तोपर्यंत बसते, तर तेवढ्या वेळेत तुम्ही भाजी टाका. मस्त पोळ्या 5 मिनिटात होत आहेत, तोपर्यंत अगोदर 10 मिनिटं जर तुम्ही भाजी टाकली, तर 5 मिनिटं मंद गॅसवरती भाजी शिजू द्या आणि मस्त गरम गरम भाजी आणि पोळी तुम्ही खायला घेऊ शकता. तर तोपर्यंत बोलता बोलता इकडे प्लेटिंगसुद्धा करून घेतलं. मला तर अशा प्रकारे ताट सजवलेलं खायला खूपच आवडतं. तुम्हाला आवडतं की नाही कमेंट करून नक्की सांगा. तसं तर अशा प्रकारे ताट सजवून कोणाला आवडणार नाही, सगळ्यांनाच आवडतं. त्याचबरोबर आपली मस्त अशी राजम्याची भाजीसुद्धा तयार झालेली आहे. सोपी, सिंपल, कुठल्याही महागडं यामध्ये आपण काहीही वापरलेलं नाही आणि अगदी झटपट इथे आपली राजम्याची भाजी तयार झालेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ना, कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी जर आवडली असेल ना, तर जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या मित्रपरिवारासोबत ही रेसिपी शेअर करा. म्हणजे त्यांनासुद्धा झटपट ही राजमा रेसिपी बनवता येईल. तर चला, रेसिपी तयार आहे. तुम्ही इथंपर्यंत व्हिडिओ बघितला असेल, आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या. बेल आयकॉनला ऑन करा, म्हणजे पुढील येणाऱ्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळेल. चला तर भेटूया नवीन एका अशाच इंटरेस्टिंग रेसिपीसह. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.